हो पण मदत करते ना ग. या बाजूनी घासायचं, लाल बाजूनी. तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप छोटा आहे, पण माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. आज तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहे, जी प्रत्येक आईच्या चेहऱ्यावर नकळत हसू आणते. बघा ना, ही माझी छोटीशी मदतनीस. तिला अजून सगळं नीट जमत नाही. पण "आई, मी मदत करते" हे 4 शब्द ऐकले की दिवसाचा सगळा थकवा निघून जातो. हो पण मदत करते ना ग. लहान मूल जेव्हा आपल्या छोट्या-छोट्या हातांनी आईला मदत करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा कामापेक्षा त्यांच्या मनातलं प्रेम आणि आपुलकी जास्त जाणवते. या छोट्या क्षणांमध्येच आयुष्याचा खरा आनंद दडलेला असतो. चांगले घास. हळूहळू घास हा, बाबू लागन तुझ्या हाताला हे. प्रत्येक आईसाठी ही भावना खूप खास असते. तिच्यासाठी हा खेळ असतो, पण माझ्यासाठी हा आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण असतो. मला वाटतं मुलांना फक्त अभ्यासच नाही, तर घरची जबाबदारी, प्रेम आणि एकमेकांना मदत करण्याची सवयही लहानपणापासून लागायला हवी. आज ती मला मदत करते, उद्या ती आयुष्यात कोणतीही जबाबदारी आत्मविश्वासाने सांभाळेल. हेच छोटे संस्कार पुढे मोठं व्यक्तिमत्व घडवतात. आई म्हणून मला तिचा अभिमान वाटतो. काम पूर्ण झालं की नाही यापेक्षा तिच्या मनातील मदत करण्याची इच्छा माझ्यासाठी खूप मोठी आहे. आपण मुलांना परफेक्ट बनवण्यापेक्षा त्यांना प्रेमळ, जबाबदार आणि संवेदनशील बनवलं तर तेच आपल्या आयुष्याचं खरं यश असेल. कधी-कधी मोठा आनंद महागड्या गोष्टींमध्ये नसतो. तो अशा छोट्या हातांच्या निरागस मदतीत दडलेला असतो. तिच्या छोट्या हातांनी केलेला प्रत्येक प्रयत्न माझ्यासाठी खूप खास आहे. अशा छोट्या-छोट्या क्षणांमुळे आई-मुलीचं नातं अजून घट्ट होतं आणि आयुष्यभर जपण्यासारख्या आठवणी तयार होतात. तुमच्या घरीही असा छोटासा मदतीचा हात आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे अनुभव वाचायला खूप आवडतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच मराठमोळ्या फॅमिली व्लॉग्स पाहण्यासाठी जयश्री झाडगे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. कीप स्माइलिंग. बाय बाय. किती छान घासते हो, पाहिलं का? पण उलट्या कागद उलट्या बाजूनी घासते तू. या बाजूनी घासायचं, लाल बाजूनी. हा, तसं घासायचं.